जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है। तुम्हारे जिस्म से रूह निकलने से पहले एक सवाल का जवाब चाहते हैं हम। क्या है ये स्वराज? इसके लिए तुम अपनी जान देना चाहते हो। अब कहाँ है तुम्हारा स्वराज? सह्याद्रीच्या पर्वतरांगात, गोदावरीच्या लाटात, रायगडाच्या मातीत, जालन्याच्या गल्ल्यांमध्ये, नाशिकच्या हवेमध्ये, कोकणच्या कडे कपाऱ्यात, आई भवानीच्या चरणात आणि लाखो हिंदूंच्या रक्ताच्या थेंबा थेंबात धडधडतंय स्वराज्य. जे स्वराज्य तू संपवायला निघालास औरंग्या, ते काही तानाशाही सत्ता नाहीये. ती छत्रपती शिवरायांची विचारधारा आहे, जी कधीही न संपणारी आहे. इसे इतना दर्द दो कि मौत भी काबू है. अरे तू काय आम्हाला मृत्यूची भीती दाखवणार औरंग? आम्ही स्वयं मृत्यूला आमच्या तालावर नाचवणारे स्वराज्य रक्षक आहोत. आमच्या मृत्यूनंतर प्रत्येक हिंदूच्या घरात एक नवा शिवा, एक नवा संभा जन्माला येईल. पण लक्षात ठेव औरंग, तुझ्या मृत्यूनंतर तुझी ही मुघल सत्ता देखील येथेच काढली जाईल. हमसे हाथ मिला लो, मुगलों की तरफ आ जाओ, जिंदगी बदल जाएगी. बस तुम्हें इस्लाम कबूल करना पड़ेगा. औरंग, हिंदवी स्वराज्याच्या बाजूला ये. तुझं आयुष्य बदलेल आणि तुला धर्मांतरही करावं लागणार नाही. जो तख्त के लिए अपने बाप, भाई, बेटे की जान ले ले, वो हमारा ईमान क्या खरीदेगा? अरे हम हिंदू हैं, हिंदू. छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं औरंग, और शेर के बच्चे को छत्रपती संभाजी महाराज आपल्या धर्मासाठी, स्वराज्यासाठी हसत हसत वीरगतीला गेले. हिंदवी स्वराज्याच्या या तेज सूर्याने स्वराज्य रक्षणासाठी प्राणाचं बलिदान दिले. हे केवळ बलिदान नव्हतं, हे इतिहासाच्या कपाळावर कोरलेलं स्वाभिमानाचं व्रण होतं. पण थांबा, आज आपण इतिहासाला न्याय देण्यासाठी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केले. पण खरंच या शहरातला, तुमच्या आमच्या तोंडातला औरंग्या मिटलाय का? नाही, कारण अजून एक ठिणगी बाकी, अजून एक कलंक कपाळावर ओरखाड्यासारखा ठसठशीत उभा आहे. आणि तो म्हणजे औरंगपुरा. हा औरंगपुरा कोणाच्या नावावर आहे? त्या औरंगजेबाच्या, त्या अत्याचारी, क्रूर, निर्दयी लुटारूच्या. हा तोच औरंगजेब ज्याला हिंदवी स्वराज्याची उभी कणकर छाती खुपली होती. हा तोच औरंगजेब ज्याने आपल्या धर्मासाठी, स्वराज्यासाठी प्राण देणाऱ्या महाराजांच्या रक्ताने स्वतःचे हात रंगवले होते. आणि आजही आपल्या छातीवर घाव घालणारा हा अपमान आपण जिवंत ठेवत आहोत. म्हणूनच आज आम्ही स्पष्ट सांगतो, हा औरंगपुरा आम्हाला नको.
महाराजांचा छळ केला त्यांचं नाव आम्ही का जपू? ज्याने आमचा राजा मारला त्याचं नाव आम्ही का उचलून धरू? आजपासून आमची ठाम मागणी, औरंगपुरा नाही. हा भाग, ही भूमी, ही बाजारपेठ आजपासून ओळखली जाईल फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी पेठ म्हणून. कारण तोच आमचा अभिमान, तोच आमचा स्वाभिमान, तोच आमचा श्वास. ही केवळ नावाची लढाई नाही, ही आहे इतिहासाशी इमानी होण्याची लढाई. छत्रपती संभाजी पेठ हे फक्त नाव नाही, तो आहे आमच्या अस्मितेचा घोष. म्हणून आपणही आतापासून इतिहासाशी इमान राखूया. श्री ओम गणेश मंडळाचा हा विचार पुढे नेऊ. चला आतापासून औरंगपुरा नाही, छत्रपती संभाजी पेठ म्हणूया.